हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज तुम्हाला एक मी टेक्निक शिकवणार आहे. आपल्याला हवं तर कसं मिळवायचं. फास्टेस्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे ही. आणि हे आपण फॉलो केलं का नाही, नक्की आपलं जीवन सुखद होईल. तुम्हाला हवं तर मिळत जाईल. तुम्ही पूर्वी कधीतरी अनुभवलं असेल, दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुठे तर लवकर जायचं आहे. सपोज ट्रिपला जायचं आहे, मग तुम्हाला 5ला उठायला पाहिजे. तुम्ही रात्री झोपताना पण तुम्हाला माहीत असते जायला पाहिजे. तुम्ही गजर पण लावता. तुम्ही गजर 5चा लावलात, पण तुम्हाला जाग केव्हा येते? 4:30ला तुम्ही जागे होता. बघितले? म्हणजे काय? हे जे आपण विचार करतो किंवा मॅनिफेस्ट करतो तर आपल्याला मिळत जाते. आता मिळत जायचं म्हणजे काय? नुसतं मेडिटेशन करत असलं, नुसतं मी बसून राहिले की मिळेल का? नाही. डोंट मिसअंडरस्टँड. नुसतं बसून राहिलं, मेडिटेशन करत बसलं, मला अमुक पाहिजे नाही मिळणार. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि थोडक्यात सांगू का? सुखद आणि निरंतर शोध म्हणजे जीवन आहे. आता कोणी म्हणेल, हो मॅनिफेस्टेशन होते ते आपण अंबानी का होत नाहीये? असं शक्य आहे का ओव्हरनाईट? नो डाऊट. तुमच्याकडे फक्त 1,00,000-2,00,000 रुपये असायचे, आता तुमच्याकडे 2-4 कोटी रुपये आहेत. दिस वर्क्स ॲज द मॅनिफेस्टेशन. किंवा तुमच्याकडे फक्त 100-200 असायचे, आता तुमच्याकडे कितीतरी हजार, लाखभर रुपये राहतात. तुम्ही अगदी एका झोपडीत राहत होता, आता तुम्ही बऱ्यापैकी घरात राहता. तुम्ही बऱ्यापैकी घरात राहत होता, तुम्ही इच्छा केली, आता तुम्ही मोठे घरात म्हणजे बंगला हे तुम्हाला मिळाले. म्हणजे मॅनिफेस्टेशन होते, पण ओव्हरनाईट होत नाही. जो तुम्हाला म्हणाले तरी रातोरात तुमचं आयुष्य बदलेल वगैरे, रातोरात नाही बदलते. इट टेक्स टाइम. आणि आपलं माइंड म्हणजे काय माहिती आहे का? आपलं मन आहे, हेच अलाउद्दीनचा दिवा आहे. तुम्ही मनाला सांगा ना, हो माझं आरोग्य चांगलं राहणार आहे, मी आरोग्यवान आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, माझ्याकडे हवे एवढे पैसे आहेत, मला हवे एवढे. बघा तुम्ही, तुमचं आयुष्य बदलते. काही तुम्ही करताना मेन इथे कशाचं महत्त्व आहे माहिती आहे का? बिलीफ सिस्टमचं. ओके, तुम्हाला विश्वास बसत नाही ना, तुम्ही आधी अशा गोष्टीतनं चालू करा, जे मिळालं तरी ठीक, मिळालं नाही तरी ओके. अशा गोष्टीवर मॅनिफेस्ट करा. अशा गोष्टीवर मॅनिफेस्ट केलात की ओके, मिळालं नाही तरी तुम्हाला फरक नाही ना, मिळालं तरी वेल अँड गुड, मिळालं नाही तरी ओके. मॅनिफेस्ट करा. मनाला सांगा, ओके माझ्याकडे आहे तर, मी छान आहे. बघा काय घडते तर तुम्हाला हवं तर मिळून जाते.
कित्येक वेळेला आपण विचार करतो असं. आता घडलेली गोष्ट सांगते मी. एक आम्ही मिरजेला गेलो होतो, तिथे आमचं घर आहे तुम्हाला म्हटले. आणि सकाळी उठलं की आमची नात लहान होती तेव्हा, निवा असेल एक 4-5 वर्षाची. मला आईस्क्रीम पाहिजे म्हणायला लागली. मी म्हटलं अगं उठलं काही आईस्क्रीम खाते का कोणी, मी तुला दुपारी 5 वाजता आईस्क्रीम घेऊन देते. झाला. मग आम्ही ते दिवशी रविवार होतं वाटते, देवाला वगैरे जाऊया म्हणून रामलिंगला गेलो. देवळात गेलो की तिथे त्या दिवशी रविवारी कलावती आईंची सकाळी छोटे मुलांसाठी असते ना, तर वर्ग चाललेला होता. आणि ते दिवशी प्रसाद तिथे आईस्क्रीम होतं. ते देणाऱ्या मुलांनी दीदी ये इकडे म्हणून तिला बोलवलं आणि आईस्क्रीमचं कप तिच्या हातात ठेवला. हे बघा, ह्याला काय म्हणायचं. सकाळी 8-8:30ला तिच्या हातात आईस्क्रीमचं कप तिनं इच्छा केलेली मिळाली. आणि आता सांगते, आम्ही तेव्हा परांडाला होतो, उस्मानाबाद जिल्ह्यात. आम्ही सकाळी लवकर उठून घरातनं निघालो होतो मिरजेतनं यायला, मी आणि माझा मुलगा. आणि मध्ये आम्हाला कुठेही खायला आणि काही चांगले हॉटेल वगैरे दिसले नाही, जाऊया असं वाटलं नाही. मग एक ठिकाणी भाजी बसली होती. माझा मुलगा म्हणाला, आई बघ काहीतरी फळं बिळं घेऊन ये, तुला काही भाजी हवी असली तरी घेऊन ये. मी गेले, भाजी घेतली, पण तिथे कुठेही फळं नव्हती, फक्त भाजी बाजार होता तो. मी भाजी घेतली आणि त्याला म्हटलं अरे फळं काहीच नव्हती, घेतली नाही. तोपर्यंत ऑपोजिट दिशेनं एक ट्रकमध्ये केळी विकायला आला. ओरडत केळी घ्या. मग माझा मुलगा उतरला, रोड क्रॉस करून गेला, म्हणजे ऑपोजिट डिरेक्शनला जाऊन केळी घेऊन याला. म्हणजे मला काय म्हणायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कधी घडल्यात ह्याची आठवण करा. मग बघा, तुम्ही आज प्रयत्न करून बघा. तुम्हाला एवढा विश्वास नाही ना का, म्हणजे नवीन लोकांना पहिल्यांदा विश्वास बसत नाही. ते काही म्हटलं तरी उलटच म्हणतात. हो मला अमुक पाहिजे म्हटलं की वेळ का, ते तुम्ही काही अंबानी अडाणी झालात का असं विचारतील. त्यामुळे तुम्हाला विश्वास नाही ना, अगदी छोट्या गोष्टीतनं तुम्ही हे करा, मग बघा कसं विश्वास बसतो. आणि एट द एंड ऑफ द डे मी म्हटल्यासारखं आपल्याला काय पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे, कोणाचं 5 पैसे देणं नको. प्रत्येकाची इच्छा असते, कोणाचंही देणं बिणं नको. आपल्याला हवं ते काही गोष्टी जाऊन घेऊया वाटलं, कुठे फिरायला जाऊया वाटलं, तेवढे आपल्याकडे पैसे असले तर बस. माझं तर मत आहे, काही कुठेही असू देत, जगातल्या कुठल्याही कोपऱ्याला जाऊन फिरून यायचं तरी आपण जाऊन येऊ शकतो. एवढे देवान दिले ना, बस की. काय हवं तर घ्यायला आपल्याला हे दिले, चांगलं आरोग्य दिले. आणि काय बघा तुम्ही हवं ते, इव्हन आरोग्य, माझं आरोग्य चांगलं राहू देत, काही असला की त्याच्याबद्दल आपण देवाला हे विचारायचं आणि एफर्मेशन्स करायचे. एफर्मेशन्स इट शुड बी ऑलवेज इन पॉझिटिव्ह. म्हणजे आहे माझ्याकडे, हा तुम्ही विचार करा. म्हणजे व्हिज्युअलायझेशन करा. ओके, तुम्हाला मोठा बंगला पाहिजे ना, हो किती मोठे बंगलेत राहते, व्हिज्युअलायझेशन करा. का, म्हणजे मनाला उद्या पाहिजे अमुक कळत नाही, त्याला प्रेझेंट कळते फक्त. त्यामुळे तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे. आता मी किती छान मोठ्या बंगलेत राहते, घरासमोर केवढं मोठं गार्डन आहे. व्हिज्युअलाइज करा आणि फरक बघा. आणि हे मॅनिफेस्टेशन खरंच घडते. आणि पूर्वीच्या लोकांना पण हे माहीत असायचं, म्हणून ते म्हणायचे बघा, वास्तुपुरुष अस्तु अस्तु म्हणत असतो, म्हणून चांगलं बोलत जावा. घरात कुठलीही वस्तू संपलीये म्हणत नव्हते. काय म्हणायचं तर नसलं की उद्या देते तुला.
त्यांनाही माहीत होतं, फक्त आज आता हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे आणि बाहेरचे देशातले लोक आहे त्याला मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून नाव ठेवले, म्हणून आपण एक्सेप्ट करायला लागलोय. नाही, हे आपल्याकडे पूर्वीपासून होतं. त्यामुळे समाधानी राहायला शिकायला पाहिजे. ग्रॅटिट्यूड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. देवानं आपल्याला काय सगळं दिले ते सगळ्याला आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा, इट वर्क्स.